कोळीवाडा परिसरात गटार आणि पायवाटा विकास कामांचं उद्घाटन। शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती पाटील आणि समाजसेवक रमाकांत पाटील यांच्या पुढाकारातून कोळीवाडा येथील साईनगरी गेट ते मुख्य रस्ता या परिसरात गटार आणि पायवाटा विकास कामांचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला। या विकास कामांमुळे परिसरातील नागरिकांना पावसाळ्यातील पाणी साचणं, अस्वच्छता आणि चालण्यास होणारा त्रास यापासून दिलासा मिळेल। या उद्घाटन समारंभात शिवसेनेचे प्रकाश कोटवानी, रोहित गायकवाड, स्वप्नील लांडगे, संतोष बोडके, रमाकांत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिलीप लोखंडे तसंच विविध सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते आणि पदाधिकारीही उपस्थित होते। स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विकास कामांचं स्वागत केलं। गटार आणि पायवाटा विकास कामांमुळे कोळीवाडा परिसरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही अशाच प्रकारची कामं सातत्यानं राबवली जातील असं आश्वासन यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिलं। सगळ्यांना माझा नमस्कार। जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, अनाथांचे नाथ आणि मला असं वाटतं की सगळ्या कामांना ज्या कामामध्ये अडचणी येत असतील त्या कामाला आमच्या पाठीशी उभं राहून एखाद्या देवमाणूस कसा असतो ते आज आम्हाला कळलेलं आहे। त्याचप्रमाणे खासदार नरेशजी मस्के साहेब, आमदार रवींद्रजी फाटक साहेब आणि ठाणे जिल्ह्याच्या महिला जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे, मला वाटतं यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने आजचं हे जे उद्घाटन आहे, मला असं वाटतं की अनेक ठिकाणी कामं केली परंतु हे जे काम होतं, मी सांगेल आज साईबाबा आशीर्वादच द्यायला आले असतील, कारण का सगळ्या कामांना आम्हाला मंजुरी फटाफट मिळत होती पण इथे का आम्हाला माहिती नाही, पण बऱ्याच वेळेला आम्हाला याच्यासाठी संघर्ष करावा लागला। आमचे विभाग प्रमुख संतोष दादा, आम्ही आमचे बाकीचे रोहित दादा असेल, हेमंत पवनानी असेल, नम्रता पवनानी, शर्मिला पिंपळकर, आमचे माझे मिस्टर रमाकांत दादा आणि आमची संपूर्ण टीम आणि कोठवानी दादा, मला असं वाटतं की सगळेजण त्याच्यासाठी संघर्ष करत होते की सगळी कामं होतात तर हेच काम का होत नाही। बघा मी तर सांगते की हे सगळे मी अनुभव घेतलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी कामं केली आणि संपूर्ण गल्लीतल्या मला या सगळ्या जनतेला असं वाटत होतं की सगळ्या ठिकाणी कामं करतात, आमची गल्ली का होत नाही। तर कुठेतरी मला वाटतं योगायोग यावं लागतं आणि आज मला वाटतं का ते आज साक्षात्कार उद्घाटन घेतलं आणि साईबाबा समोर आले तर त्यांनी देखील आशीर्वाद दिलेला आहे, तथास्तु केलेला आहे आणि नरेश मस्के साहेबांचा याच्यासाठी मी मनापासून धन्यवाद करेल की त्यांनी देखील त्याच्यासाठी मला वाटतं संतोष दादा आम्ही बऱ्याच वेळेला पाठपुरावा करत असताना, कारण का आम्हाला देखील वाटत होतं की ज्या वेळेला आम्ही येत होतो, मला वाटतं बाबापासून सगळ्या आई असतील सगळ्या सांगायच्या की सगळ्या ठिकाणी कामं करतात, इथे का करत नाही तुम्ही। आम्हाला देखील वाटत होतं की हे काम का होत नाही आणि ज्या वेळेला आम्ही हे वरिष्ठांना सांगितलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की का होत नाही, मला माहिती नाही आहे, पण आज मला असं वाटतं की तरी देखील आम्हाला गणपतीपासून 2 महिने पाठपुरावा केला आणि कालच आम्हाला कळलं की हे काम तुम्ही करा आणि आज मी त्यांच्या मला वाटतं संतोष दादा आमची शिवसेनेची संपूर्ण टीम मस्के साहेबांचा, खासदार नरेश मस्के साहेबांचा मनापासून धन्यवाद देईल त्यांना की त्यांनी ह्या कामाला तथास्तु केलं आणि हे काम लवकरात लवकर मला वाटतं आज उद्घाटन केलं आणि आता त्यांचा आपला साईबाबा मंदिराचा वर्धापन दिवस आहे आणि मला वाटतं तो कार्यक्रम जल्लोषमध्ये साजरा केला जातो। हा कार्यक्रम ज्या दिवशी होईल त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी इथे मला वाटतं कामाला सुरुवात होणार आहे आणि मी सगळ्या जनतेला आवाहन करते की ज्याप्रमाणे आजपर्यंत आमच्यावरती भरोसा ठेवलेला काम का चालू असताना देखील तितकंच सहकार्य करायचं आहे, कारण का हा छोटीशी एक रस्ता आहे आणि बरेच लोक सगळे आज इथे राहत आहेत, तर मला वाटतं येण्या जाण्याचा मार्ग हाच आहे। जर सगळ्यांनी सहकार्य केलं, सगळ्यांनी गाड्या बाहेर ठेवल्या तर हे काम लवकरात लवकर आम्ही त्यांना देऊ शकू आणि सुसज्ज असं काम असणार आहे। त्याच्यात गटाराची लाईन असेल किंवा रस्ता असेल तर हे काम लवकरात लवकर आम्ही त्यांना लोकार्पण करून देऊ।